नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती योजना GRE या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आता DBTद्वारे केलेल्या प्रत्येक अर्जाला 7/12 किंवा 8A ची गरज नसणार आहे. आपण ॲग्रीस्टॉकद्वारे जे शेतकरी ओळखपत्र किंवा ओळख ID नंबर काढलेला आहे, त्यानेच आता आपल्याला ग्राह्य धरणार आहेत. अर्थात ज्या शेतकऱ्याने ॲग्रीस्टॅक ओळख क्रमांक काढलेला आहे त्यांना आता 7/12 किंवा 8A कोणत्याही योजनेसाठी DBT पोर्टलवर अपलोड करण्याची आवश्यकता नाही, असे माननीय महाराष्ट्र कृषी आयुक्त कृषी विभाग यांच्या मार्फतीने सांगण्यात आलेले आहेत. काही तालुक्यात 7/12 किंवा 8A अपलोड न केल्यामुळे त्यांचे अर्ज बाद करण्यात आले होते. यालाच ग्राह्य धरून कृषी आयुक्तांनी ही माहिती दिलेली आहे की आता ॲग्रीस्टॉकद्वारे आपण ओळख क्रमांक मिळवलेला असल्यास आपल्याला 7/12 किंवा 8A अपलोड करण्याची गरज नाही. मित्रांनो, तसेच चालू असलेल्या खरीप पीक विमा योजनेसाठी सुद्धा ॲग्रीस्टॅक नंबरची अत्यंत आवश्यकता आहे. ॲग्रीस्टॅक नंबर असलेल्या शेतकऱ्याचा 7/12 अनुक्रमांक व 8 अनुक्रमांक ताबडतोब खरीप पीक विमा भरताना येतोय. याचा अर्थ त्या शेतकऱ्याचं आधार क्रमांक टाकल्यास किंवा ॲग्रीस्टॅक क्रमांक टाकल्यास त्याच्या शेतीचा गट क्रमांक लगेच दिसतोय. त्यामुळे आता ॲग्रीस्टॅक नंबर अत्यंत आवश्यक आहे. तरी प्रत्येक शेतकऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ॲग्रीस्टॅक ओळख ही आत्ताच्या आत्ता तयार करून घ्यावी. धन्यवाद. माहिती आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जय जवान, जय किसान.